दसरा मेळावा जी आमची परंपरा आहे ती देखील खंडित होता कामा नये आणि म्हणून ही परंपरा देखील बाळासाहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आणि बाळासाहेबांचे विचार आनंदी साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहे। त्यामुळे मुंबई आणि ठाणे या भागातले जे कार्यकर्ते आहेत, जवळचे कार्यकर्ते जे आहेत, MMR मधले कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते म्हणजे आजूबाजूला जे जवळ आहेत तिथे आता पूर परिस्थिती नाही आहे, अशा ठिकाणचे लोक हे दसरा मेळाव्याला त्यांनाच बोलवणार आणि दसरा मेळाव्याची परंपरा देखील खंड पडू न देता ती सुरू राहील आणि संकट काळात 80% समाजकारण 20% राजकारण जी भूमिका बाळासाहेबांची आहे त्याप्रमाणे संकट काळात मदत करण्याची देखील जी काही परंपरा आमची आहे किंबहुना जे काय आमचं कर्तव्य आहे तेही आम्ही बजावणार आणि त्यामुळे या ठिकाणी जो मोठा सगळ्या भागातून आम्ही दसरा मेळाव्याला उत्साहामध्ये येणारे लोक त्यांना ही जी जाणीव आपली आपली भूमिका आहे की संकट काळामध्ये मदत करणं हे शिवसेनेचं धोरण आहे, मदतीचं तोरण बांधण्याचं आणि त्यामुळे त्यांना देखील तिथल्या भागातल्या लोकांना देखील शेवटी ते आज संकटात आहेत, सगळ्यांनी 2 हाताच्या जागेवर 10 हात लागले 20 हात लागले तर तिथे त्यांना मदत होणार आहे आणि म्हणूनच हा दसरा मेळावा जो आहे हाही परंपरा जी आहे आमची ती खंडित होऊ नये आणि मदत देण्याची परंपरा देखील जी आहे आमची, जे काही मगाशी म्हणालो शिवसेना आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, ते देखील आणि बाळासाहेबांना देखील याचं आता आज ते असते तर त्यांनाही आमची भूमिका जी आहे आपण शिवसैनिकांनी घेतलेली त्याबद्दल देखील समाधान वाटलं असतं आणि म्हणून हा मेळावा जो आहे दसरा मेळावा तोही आम्ही करू, पण त्यामध्ये इथे हां आझाद मैदानामध्ये चिखल बरोबर आहे, पावसामुळे झालं आहे, परंतु हे मेन जे काही विषय जो आहे की तिथल्या भागातल्या लोकांना मदत करणं, तिथल्या भागातल्या लोकांना कार्यकर्त्यांना इकडे न बोलवतात तिकडे त्यांना पुन्हा त्यांच्या गाड्या वळवून त्यांना तिकडे मदत करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात आणि दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे।